11 टीमचा देवदास चौगुले प्रतिष्ठानच्या वतीनं रिंकू यादव हा सन्मान करतायत. पुन्हा एकदा स्वप्न भंगलंय. थोडं दुःख असणार आहे कारण सेमीफायनल मध्ये येत असताना खूप चांगली कामगिरी प्रत्येकाने केली. संदीपचा विकेट देखील तितकाच महत्वाचा. शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला धावा करता 2 षटकात 26 धावा होत्या आणि तिथून या मॅच मध्ये शिवप्रतिष्ठान संघाने कमबॅक केलं. सामन्याला सुरुवात करा. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. देवदास चौगुले प्रतिष्ठान आयोजित अंडरआर्म सर्कल दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम 3 षटकांचा सामना. सेमीफायनलचा दुसरा मुकाबला. दुसरा सामना आपण बघतोय. सेकंड मॅच. त्याला सामन्याला सुरुवात करा. वेळ झालेली 3:25. मैदानामध्ये काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, नम्र विनंती आहे. मैदानामध्ये बरोबर फाईन लेग मध्ये प्रेक्षक आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे प्लीज 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 थोडे आणखी मागे व्हायचंय आणि ब्लॅक पडद्याच्या बरोबर मागे जायचं प्लीज. जे प्रेक्षक आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे. यानंतर मायक्रोफोनवरती मधुर आवाज सागर मोरे यांचा ऐकणार आहात. थँक्यू. आणि 3:30 वाजले सकाळना जवळपास गुड मॉर्निंग करण्याची वेळ आली आहे. बट क्रिकेट आहे. लाईफ मध्ये क्रिकेट कधी सांगा. पहिलाच बॉल एक चांगला कट केला मतांगने. कधी बोला सकाळ दुपार संध्याकाळ रात्री क्रिकेट खेळण्यासाठी आपण तयार आहेत. अगदी अंगावरती शाल घेऊन उभे आहेत. बट मॅच बघणार आमची लहान लहान मुलं पण. थंडी वाजते. पण या बॉलवर देखील एक चांगला बॉल कलेक्ट केला अरुणने. अरुण चव्हाण डोरा. डेंजर डोरा. जरा बॉल मागे गेला असता तर क्या ओरमची पण प्रॅक्टिस करतात अरुण. स्ट्राइक एंडला घनश्याम शिंदे. देवदास चौगुले प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. लाख मुलाचं आयोजन आणि लाख मुलाची क्रीडा स्पर्धा. स्ट्राइक एंडला घनश्याम. बॉलिंग साठी मतांग सारंग. 3 ओव्हरची मॅच आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. या बॉलवर फटका फसला गेला आणि तिकडे लाऊड अपील. खूप चांगली बॉलिंग मतांगने आतापर्यंत राहिली. मतांगच्या माध्यमातून रन झाले आतापर्यंत 2. आणि स्ट्राइक एंडला आकाश गुराव बल्ली. स्ट्राइक एंडला आकाश गुराव बल्ली. गोवंडीचे खेळाडू बॉलिंग साठी मतांग सारंग कांजूरमार्ग. व्यावसायिक गटात विविध भागातून खेळाडू येताना पाहायला मिळतात. मग ते प्रत्येक स्टेशनला बिलॉंग करतात. या बॉलवर देखील खूपच बाहेर आणि दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल. सुरेश सरोज यशांच्या मागे खूप चांगलं काम. 4 रन झाले आतापर्यंत. या बॉलवर देखील खूप चांगला बॉल वळवला गेला मतांच्या माध्यमातून आणि लेग बायच्या रूपामध्ये पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला वळण देतोय. ब्रेक लेग ब्रेक. आमच्यासोबत पराग शिंदे पण मॅचचा आनंद घेतात. अगदी ओमकार मला टीम लास्ट टू लास्ट इयरला. शिवम लोखंडे पण तिकडे मॅच आनंद घेतात की ते पण बघूयात की कोण जिंकेल आणि कोण हरेल. तर बघूनच जाऊयात. पण दुसऱ्यांची पण मॅच बघितली पाहिजे. त्यातून शिकायला मिळतं. त्यामुळे एक चांगला ड्राईव्ह. क्लासिकल फटका. प्रॉपर टायमिंग केलं 4 रनसाठी. घनश्याम शिंदे ब्रँडेड फटका. प्रॉपर टायमिंग केलं. मॅच बघितली पाहिजे. त्यातून शिकायला मिळतं. याच गावामध्ये सकाळी 7 वाजता देखील घनश्याम शिंदे फायनल खेळताना पाहिला गेला. असलफा आणि त्यांच्या विरुद्ध मला असं वाटतंय जॉर्ज कल्याणची मॅच. अजूनही मी
विसरणार नाही आणि ती मॅच नक्कीच खूप रंगताना चांगली पाहिली होती. या बॉल देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मिसफील्ड 4 रन. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. आणि घनश्यामने याच ग्राउंडवर खूप सिरीज देखील मिळवल्या आणि ते वर्षी मला असं वाटतं घनश्यामने सिरीज मिळवली होती. दीपल शहाने पण तिकडे खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आज तशीच एक इनिंग मात्र घनश्यामला खेळावी लागेल. खूप चांगल्या बॅटिंग संपले. 13 रन झाले त्या फलकावरती. थँक्यू सो मच रिंकू सर. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. बॅटिंग करायची, एकाला बॉलिंग करायची, एकाला फिल्डिंग करायची आहे. बॉलिंग साठी सत्यप्रकाश यादव, बाबू. स्ट्राइक एंडला बॅटर आकाश गुराव. बल्ली, बल्ली का बल्ला. मागील मॅच मध्ये पण बल्लीने खूप चांगली बॅटिंग केली होती, पण तशीच एक इनिंग खेळावी लागेल. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा लेझी खेळले बल्ली. जर थोडे घुसून खेळले असते तर मात्र हा स्ट्रोक चांगले खेळले असते, बट कुठेतरी लेझी खेळले आणि तिथे डॉट बॉल. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला विथ दी स्पिन आणि तिकडे रॉकेट थ्रो, बट रन कंप्लीट केला आकाशने. मात्र रन तिकडे सिंगलने पुढे जाईल. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. यानंतर एक फायनलची मॅच पण पाहायला मिळेल. शिव प्रतिष्ठान टीमने पण एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि यावर्षी स्थानिक गटातून एक नवीन संघ फायनल जाताना पाहिला गेला. लास्ट इयर यादवनगर होतं, यावर्षी शिव प्रतिष्ठान. या बॉलवर फटका फसला गेला घनश्यामचा आणि तिकडे बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क झाला नाही, त्यामुळे कुठेतरी बॉक्स आउटच्या मध्ये मात्र घनश्यामला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. डी बॅटर आनंद लोके येत आहेत. बॅटिंग करावी लागेल आनंदला मात्र इथे मॅच मध्ये. स्ट्राइक एंडला लोके बॉलिंग साठी आपण पाहिलं तर सत्यप्रकाश यादव, बाबू. या बॉलवर देखील पार्टनरशिप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सुमित मोरे तिकडे बॉलवरती क्विकवर पोहोचले गेले, बट रन सिंगल मिळेल. गुड बॉलिंग बाबूने देखील चांगला कमबॅक केला. या ओव्हरमध्ये 15 रन झाले. त्या फलकावरती एक विकेट गेली आहे. या बॉलवर मात्र पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. बॅटरला मात्र इकडे
आनंदला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि रन झाले 17. 2 विकेट गेलेत. न्यू बॅटर कुणाल येते मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर मात्र पंचांनी दंडित केलं गेलं. बॉलर अभिषेक येत आहेत आणि पहिल्याच बॉलवरती एक चांगला स्ट्रोक खेळले गेले समोर. पण तिकडे सिंगल रन. शेवटची ओव्हर घेऊन अभिषेक मांडलेच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि स्ट्राईक एंडला कुणाल. 18 रन झाले. तर उर्वरित काही बॉलमध्ये 10-12 रन्स येणं गरजेचं आहे. 30 पर्यंत टार्गेट घेऊन जाणं खूप महत्वाचं असणार आहे टीम एकविरा रॉयल चेंबूर या संघाला. स्ट्राईक एंडला कुणाल. या बॉलवर देखील नो बॉल आणि तिकडे चुकीला माफी नाहीये. 9+4 म्हणजे 5 रन मिळतील. तब्बल 5 रनने मात्र स्कोर पुढे जाईल. 23 रन झालेत आणि कुणालने चांगल्या स्टाईलने त्याचा तो झोन परफेक्ट आहे. प्रॉपर टायमिंग केलं कुणालने आणि तिकडे 4 रन. या ग्राउंड मध्ये फिल्डिंग सजवणं पण एक मोठा टास्क आहे कारण की 9 फील्डची मॅच आहे. त्यामुळे एक कीपर, एक बॉलर आणि त्या मात्र 7 फिल्डर. सो त्यामध्ये तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे. हे ह्या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे. सो फिल्डिंग साठी पण मोठं टास्क असलेलं हे क्रीडांगण. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल. 9+1 म्हणजे 25. 25 रन झाले धावफलकावर. उर्वरित 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. बिग फाईट काटेकी टक्कर. सेमीफायनलची मॅच चालू आहे. खुल्या गटातील टीम ओमकार मालान टीम एकविरा रॉयल चेंबूर. या बॉलवर आकाश गुरावचा एक अनोखा फटका. ब्रँडेड स्ट्रोक. 4 रनसाठी प्रॉपर टायमिंग केलं. हलकसं फुटवर्क थोडं आतमध्ये आल्याने फक्त दिशा दिली. 29 रन होती धावफलकावरती. वेल बॅटिंग बल्ली. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा चांगला फटका आणि तिकडे 4 रन. 33 रन होते धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग. आकाश मागील मॅच मध्ये पण खूप चांगली बॅटिंग केली. याही मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. तब्बल 33 रन झाले धावफलकावरती. खूप चांगल्या त्याच्यामध्ये बॅटिंग चालू आहे. आकाशला पण माहिती आहे की महत्वाची मॅच आहे. सो इकडे बॅटिंग करणं गरजेचं आहे.
बॉलिंगसाठी अभिषेक. नो बॉल. पुन्हा एकदा चुकी झाली आणि स्कोर मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 34. 34 रन झालेत. इकडे पण बॅटची एज घेतली गेली. बॉल मात्र थांबणार नाही. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. आकाश गुराव एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात आणि आज एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहेत. क्लासिकल बॅटिंग. 38. इकडे पण बॅटची एज घेतली गेली. बॉल मात्र थांबणार नाही. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ड्राईव्ह केले गेले तिकडे रन. आणि बॅटर बट आकाशची बॅटिंग आवडली तर आकाशसाठी एकदा टाळ्या होत्या. अफलातून बॅटिंग. बॉलवर देखील आपण सर्व मॅच मध्ये दोन्ही मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आकाशने. वेल प्लेड. 39. 39 रन झालेत. बॅटिंग साठी बॅटर रोहन साळुंके आहेत नवीन बॅटर. रोहन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला बट रन मिळणार नाहीये आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक सिंगल रन पण मिळणार नाही. तिकडे 40 रनचं टार्गेट आहे.
सर्वात श्रीमंत आमदार आहे. त्याच्यामुळे आता महाराष्ट्र गुजरातला जाणार. 18 बॉलमध्ये 40 रनचं टार्गेट आहे बॉलिंगसाठी सॅम्युअल स्ट्रायकेंडला सुरेश सरोज आणि त्या सोबतीला मदांग सारंग. 18 बॉल 40 करायचे. थोडी मॅच मोठं टार्गेट आहे बट बघूया आता कशा प्रकारे सुरेश सरोज आणि मदांग हे हँडल करतील. इम्पॉर्टंट मॅच असणार आहे दोघांनी. ही क्रीडा स्पर्धा अगदी चांगल्या रीती पुढे नेली बट सॅम्युअल कोम्बिन देखील मॅच सोडणार नाहीयेत. 18 बॉलमध्ये 40 रनची गरज. त्याला थोडं फास्ट खेळायचं प्लीज. अजून एक फायनल मॅच खेळवायची त्यामुळे थोडं बॉलिंगसाठी सॅम्युअल स्ट्राइक एंडला सुरेश सरोज. 18 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. 18-40. पहिल्याच बॉलवरती करारा जवाब. खतरनाक बाउंड्री. तुम्ही मारल्यात आम्ही पण मारणार. याचं नाव क्रिकेट आहे. सो बाउंड्री बघूयात. 17 बॉलमध्ये अजून 36 रनची गरज आहे. खूप चांगला ड्राईव्ह तिकडे केला. प्रॉपर टायमिंग केलं सुरेश सरोजने. जो जिंकेल तो फायनल मॅच खेळेल. शिवप्रतिष्ठान टीमने पण यावर्षी फायनल गाठली आहे. सो त्यांनी पण सेलिब्रेशन केलं की फायनल मध्ये जाण्यासाठी. आणि यानंतरची फायनल मॅच पण अगदी चुरशीची होईल. सॅम्युअल कोम्बिन. 17 बॉलमध्ये 36 रनची गरज आहे. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण थोडा फटका फसला होता तिकडे आणि सिंगल रन मिळेल. थंडी वाजते रे मला. अरे आणलं इथं. अरे काय बोललो हे आकाश द्या. 5 रन झालेत. बॉलर सॅम्युअल स्ट्राइक एंडला मदांग सारंग. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे 4 रन. मदांग सारंगच्या बॅटमध्ये देखील पहिला चौकार. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले कव्हरला. अगदी फुटबॉल चांगलं होतं आणि मदांग पण फॉर्म मध्ये बॅटिंग करतात आजचा दिवस. त्यांनी पण चांगली कामगिरी केली. मॅच सोडणार नाहीयेत. 15 बॉलमध्ये 31 रनची गरज आहे. वेल बॅटिंग. हॅलो या बॉलवर देखील आपण पाहतो ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर व्हाईट बॉल आणि आता 15 बॉलमध्ये 30 रन म्हणजे 15 बॉलमध्ये डबल करायचे आहेत.
या बॉलवर देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे 4 रन. बतांग सारंग ब्रँडेड फटका 4 रन साठी. काय मॅच रंगतीये. आता 14 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. अफलातून बॅटिंग बतांग आणि सुरेश सरवदे जो स्टार्ट केलाय. मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे 4 रन. बतांग सारंग ब्रँड खतरनाक बॅटिंग. खूप चांगलं टायमिंग मतांच्या माध्यमातून आणि त्याला पण माहिती आहे की मॅच आपल्याला ही क्लोज घेऊन जाणं गरजेचं आहे. सो त्यासाठी मात्र प्रयत्न चालू आहेत आणि रन झाले आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 14. आणि त्याही बॉलवर देखील आपण पाहिलं तर वाईट +4 म्हणजे तब्बल 5 रन मिळतील. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के. आणि तिकडे काय घडलंय. वन टू गो. 19 रन झाले धावफलकावरती. 13 बॉल मध्ये 21 रनची गरज आहे. 13 चेंडूने 21 धावांची गरज. सेमीफायनलची मॅच इथे रंगताना पाहायला मिळतीये आणि बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही टीम मात्र बेस्ट आहेत. पण नॉट आउट. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली मतांग आणि सुरेशने. या बॉलवर देखील गॅप मध्ये हेलिकॉप्टर उडवलाय. 4 रन. इट्स अ बाउंड्री. प्रॉपर टायमिंग केलं आणि पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 23 रन इकडे जमा केल्या गेल्या टीम ओमकार मालाड. आता 12 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. 17 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे खेचली. जशी आकाशने बॅटिंग केली तिकडे आता मतांग बॅटिंग करतात. दोन्ही टीम बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत. का आम्ही सेमीफायनल खेळतोय. बॉलिंग साठी आकाश येत आहेत. 12 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. बघूयात शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच रंगेल का. आकाशनी जर ही ओव्हर सेफ आली तर लास्टला 6 बॉल 8 6 बॉल 9 पण बघायला मजा येईल का. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. आता 12 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. 12-16. इकडे मात्र बॅटरला हिट विकेटच्या रूपामध्ये बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पण मग सुरेश सरोजने पण त्याला चांगली साथ दिली आहे. न्यू बॅटर दिवेश येतात मैदानाच्या आतमध्ये. चांगले खेळाडू आहेत. 11 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. 11-16. ही ओव्हर सेफ आली तर टीम एकविदा रॉयल चेंबूर संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. पण सेफ ओव्हर टाकणं गरजेचं आहे. No +1.
26 रन झाले. त्यांनी 11 बॉल मध्ये 14 रनची गरज आहे. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बाउंड्री आणि आता अवघ्या 10 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. मतांग सारंगची बॅटिंग आवडली तर मतांगसाठी एकदा जोरदार अफलातून बॅटिंग, क्लासिकल मतांग. आणि या बॉलवर एक मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला. बट मॅच 80% मॅच मतांगने मात्र इकडे क्लोज केली आहे. बट आता बॉल टू बॉल रनची मॅच आहे. 9 बॉल मध्ये 10 रन्स करायचे आहेत. वेल प्लेड मतांग, खूप चांगली बॅटिंग करताना पहिली गेली आहे. कडक बॅटिंग. यावर्षी कांजूर प्रीमियर लीग देखील नुकतीच पार पडली, बट तिकडे थोडा परफॉर्मन्स पतंगचा कमी पाहिला गेला. बट खुल्या गटामध्ये नक्कीच एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलंय. थोडं 8 बॉल मध्ये आता 10 रनची गरज आहे. वन टू गो. 7 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. हा बॉल गरजेचा आहे. खूप चांगला हाताळणार असला 6 बॉल 8 वगैरे जरी मॅच आली तरी फाईट होऊ शकते. सो हा बॉल इम्पॉर्टंट असणार. आकाश एक चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. स्ट्राइक एंडला दिवेश. 7 बॉल 9 रनची गरज आहे. आणि आकाशकडून चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. आता मात्र फक्त 7 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. आणि इकडे गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन. 6 चेंडू आणि 3 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम ओमकार मालाड. सहा बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. विकेट गेले, डॉट बॉल आले तर मॅच फिरू शकते. मगाशी घनश्यामने पण 1 ओव्हर 3 ची टाकली होती. सो बघूयात क्रिकेट कुठली मॅच आपण सांगू नाही शकत जर तरच्या गोष्टीला क्रिकेटमध्ये व्हॅल्यू नाहीये. पर डिसिजन कळवायचा. नो बॉल आहे. अंपायर बॉल 5 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे.
आणि या बॉलवर विनिंग स्ट्रोक ओमकार मालाड टीम फायनल मध्ये जाऊन पोहोचते. अभिनंदन. खूप चांगली कामगिरी केली मतांग सारंग आणि संपूर्ण टीमने. हालक टीम एकविरा रॉयल चेंबूर आपण पण फाईट केलात बट खूप चांगला खेळ दाखवला गेला टीम ओमकार मालाड. चला टॉस साठी यायचं लवकर. टीम शिवप्रतिष्ठान आणि टीम ओमकार मालाड. आणि टीम एकविरा रॉयल चेंबूर संघ आपण पण आपला एक सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आपला पण इथे एक सन्मान केला जाईल. टीम एकविरा रॉयल चेंबूर. सुमितजी कांबळे यांच्या हातातून मात्र हे सन्मान केलं जाईल. एकविरा रॉयल चेंबूर आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. कुणाल घनश्याम शिंदे आपणास विनंती करेल की आपला एक प्रतिनिधी पाठवायचा लवकर. आपला एक विशेष सन्मान इकडे केला जाईल या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान.